इंडिया मिलके इंग्लैंड से 1 जुलाई से जुलाई का मजा सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाचे मोती वेचायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, कोकणची भजनी मंडळी तर तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. चला बघूया आंब्याच्या सीझन मध्ये त्यांच्या भक्तिरसामध्ये आमरस कसा मिसळतोय तेच पाहायला जोरदार टाळी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना. आंबा 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 आंबा. एक्साइटेड आहेस यार तू डॅड. अगं एक्सायटेड म्हणजे आपल्या दारातला हापूसचा आंबा म्हणजे शिवा. साखर साखर. कधी एकदा तो आंब्याचा रस असा माझ्या जिभेवर जातो ना, असं झालंय. ऐक भाई गे, ये बाबू पहिला आंबा ठेव. आंबा खाली ठेवतो. अगं अरे पूजा होऊ दे आधी. अगं झाली ना. आंब्याला हात नको लावूस. जे भाजून ठेवीन तू. पहिला ठेव आंबा. आंबा ठेव. पूजा व्हायची बाकी अजून. आई तर कुठे लांब ठेव. मी काय व्हायचं? खरं ना, गरोदर बाई सारखे ना जानेवारी महिन्यापासूनच डोळे लागतात नाही तर काय. सारखे फोन यांना गावी. आये दाराला मोर आला काय ग आपल्या आंब्याला. आये मोर गलून पडला असेल काय ग. आये अगं त्या कलमाला आधार मिळाला असेल काय ग. आये आंबे लागले काय ग. आहे ओ सुनबाईला इतकी वर्ष झालं तरी मालवणी काय अजून जमत नाही. नाही काय तूच आणलीस ना कुठनं ते जुन्नर वरनं तिला पकडून. माका येत असा. ये बाय पाया पडते. नको बोलूस बाय. तू बोलायला लागलीस की डायरेक्ट उषा नाडकर्णी होती. करेक्ट बोलली आजी. आणि डोळ्यांचं काय सांगते. तुला नाही माहिती कोकणी माणसाचं आणि आंब्याचं नातं. होय तर. हा आईला विचार आहे. हो. बापूस पूजा करायचा पहिला आंब्याची. हो. त्याच्यात आंब्याला मी कशी ढास मारायचो नाही काय. होय तर. बघ हा आंबा दाखवतोय गे आई. हा आंबा आहे ना, आंबा ह्याची काच म्हणजे वरचं देठ तसा तोडायचा ना, असं फेकायचा. त्यानंतर सगळा आंबा असा 2 बोटांनी 4 बोटांनी असा 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 नरम करायचा. हा वरचा देठाचा भाग असा हळू ओठांवर लावायचा. त्यानंतर दाबून दाबून नरम केलेला हा आंबा असा हळू 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 वर आणायचा. आंब्याचा पहिला थेंब पडतो ना जिभेवर, अमृत तुला नाही करणार. त्यानंतर तो हाच रस असा हिते ओघळत येतो. तिकडनं पण असा चाटायचा. आंबा आय आंबा झाली. ये बाबू अरे किती थांबा ना. 1 मिनिट. आणि शुगर आहे तुम्हाला. 1-2 खापेच्या वर खायचं नाही अजिबात. काय शुगर बिगर काय खापा बिपा कुछ नाही. अभि 4 दिवस कंट्रोल केलाय. आज आंबा खायचा आहे म्हणून. आज आंबा रप्पा. आज खापा नाही रप्पा. आज आंबा आणे तो. काय येऊ दे ग. काय तर काय. ऐक ना आजी, आपण एक सेल्फी घेऊयात. या. म्हातारे दादा, म्हातारीचा डान्स बघ. काय तो आता बॉलिंग टाकेल अशी वाटते. नाही नाही कशी भंकस करतो नाही तू? नाही म्हातारे काय पडून घ्या काय. बरी आहेस ना. आहे मेलीस ना अजून. नाही बाबा, मी आल्यावर तुझी मानगुट नाही धरणार मी. तेवढा आहे. लांब हो. शर्म्या मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय की नाही बा. रातच्याला गॉगल लावून फिरतो म्हणून बोललो. काय दादा, काय आहे, आयुष्य सुंदर आहे ना, अजून जरा हँडसम करीन म्हणतो. आणि त्याचा पण गावातले मला भांबेडचा सलमान खानच बोलतात. मी आला असो सलमान. भोकाची चड्डी घालून सांगू काय सगळ्यांना. ते चढीचं कशा बोलतो काय, बायका माणसं. ये पाणी पी, पाय पाडायचं ये. काय पडून घ्या वा. हा. बाय धर. ए पिंकी घे बाय. पिंके पिंकी नमस्कार. मुंबई बरी आहे ना. वय वय बरी आहे मुंबई बरी आहे. आता मुंबईचा 2-3 वर्षात लग्न लागल ना, तर या मंडपातच तुला डाल वाढायला ठेवी ना बापू. लांब हो, नाही तर बस खाली तिथं. माझा काय काय नाही तुझी डाल घरापली आहे. हो मोरण झालं आहे. आले सगळे म्हणले चला आता आंबा अरे ये दादा ये. खाऊचं काय. काय दादा काय कसली घाई आहे तुला. इथं काय? ए, आंब्याच्या केवढ्या आठवणी आहेत माहिती आहे. मग ए, अजय हो. मोऱ्यांचा लगीन इथेच लागला होता ना. इथं लागलं होतं हो, मग. आणि श्रमेश आहे माहिती आहे ना, त्याची मोठी आठवण आहे आंब्याची. काय लहानपणी आंब्यावरून खाली पडला होता आणि असा नाही नागडा पडला होता.
कराय करा नागडे नागडे सांगतो घबरा आता घबरा काय जरासा घबरा पाय सटकला होता माझा अणासा पाय अरे दादा तुला सांगू काय इकडची अख्खी साल आंब्यावरच होती त्याची खराय आणि होय हे दादा या आंब्यावर ना मला 2 लाईनी सुचल्या आहेत. नंतर ऐकव काय ते उद्या डब्याला जाऊ दे. हे भावा चला आंबा खाऊया ना आहे आता झालं ना पूजा बिजा. मुंबईला गेले सगळी परंपरा विसरून नाही ते काय प्रथा काय नाही तर काय गाराना वगैरे व्हाय नाही ते काय, नको गाराणा घाला म्हणे. गाराना घालावा नंतर आंबा बरोबर आहे, बरोबर आहे. ए, चला हे पोरानुसार गाराना घालूया पटकन तू लांब- आपल्याला गाराणे घेऊया. लांब राहा पाहिजे. काय गारा नका जोडा सगळ्यांनी हात जोडले रे या बा. देवा महाराजा 12 गावच्या 12 राटीच्या 12 वाटीच्या महाराजा देवा महाराजा आज आम्ही खांडेकराच्या अंगण्यात बसले रे महाराजा देवा महाराजा तुझ्या कृपेने या आंब्यावर खूप आंबा आलेला आहेत रे महाराजा हा पहिला महाराजा पण बोलशील इकडे या, करशील, कुठं पण बोलशील नाही तर काय तर देवा महाराजा हा जो पहिला आंबा म्हणजे तुझा आशीर्वादच हाय रे महाराजा देवा महाराजा हा आंबा नसून हा सोन्याचा फल हाय रे महाराजा तर देवा हा काय झाला शेवटाकडे बाबू लवकर काय ते. कृपा दृष्टीचा घ्या, घ्या, शेवट. देवा महाराजा सालाबाद प्रमाणे तुझ्या पुढ्यात आंबा ठेवल्या तो मान्य करून घे आणि ह्यांना सुखाची सांभाळ र महाराजा चल रे, सूर्यान सूर्याना पटकन त्याला झालं संपलं होय त्यांचं होय महाराज नाही ते ह्याच्यात आलंय आता परत कशाला राहू दे ना, चला. दादा शिव बोलतात तर घ्या ना एकदा करू दे ना प्लीज 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 डॅड ओ मुराने घ्या पटकन घ्या, पटकन घ्या काय ते. बाकी सगळं आलंय ना ते हा 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 वय महाराजा तुमचं राहिलंय हा तर बाय माझ्याशी पहिला जो आंबा ठेवला एवढा पहिल्यापासून नाही मारताव कशाला तेवढा नको आहे. शेवटचं घ्या पटकन फक्त होय महाराज हो म्हणजे हा. होय महाराजा आजा नमस् सूर्यान सूरी पटकन आंबा खा आलाय काय आलाय झाले काय हा? शूटिंग झाले का बघा हा, झालं. असेल तर परत एकदा करू आणि ह्या टायमाला तुम्ही बसा भाई महाराजाला मी शूट करतो नाही असं काही गरजेचं नाही नाही ए मी आल्या पण चल तिकडे मरतोय मी आला ए सूर्यान सूरी चल लगेच अरे बाबा काय सूर्य तुला ना वाहनं मारायला पाहिजे बस इथं, बस इथं. बस. तात्या असताना ह्याला वाहनं मारली नसता काय अरे काय आपल्या गावच्या रूढी परंपरा तुला काय माहिती आहेत का माहिती नाही? काय सांगा त्या ही जी पोरं आहेत ना मुंबईत गेल्यापासून आज सगळ्या प्रथा विसरलेल्या आहेत बरोबर आहे आता काय झालं ना अरे झालं काय कारण झालं भजन व्हायला नको भजन पाहिजे अशी रीतच आहे ना हा, बरोबर ए, चला भजन घेऊया पण. भजन घेऊया भजन घेऊया. मी काय म्हणतो दादा पण त्या 2 लाईनी सुचल्या त्या आधी ऐकून घे ऐक ना भावा तुझ्या 2-4 लाईनी ऐकतो नंतर कोई खाता खाता आधी पटकन भजन घे घ्या. बाबा. घे बाबा. सिरियस या, आंबा खायचं अरे ए, बाबू बाबू अरे भाऊ तू हा. नाटक केली बाई यानं चल 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 काय मला पुंडली कवरदे ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की हरी हर चला झाला भजन. झाला कुठे अजून अभंग व्हायचा झालं ना भजन आता काय हो भजन झालं ना आता अन्न सुरी कापूया आपण आंबा खाऊया अरे काय सूर्य ह्या खरंच सांगतो तात्या असताना तुला वाहनच मारली ना नाही तर काय ह्या पोरांना सगळ्या परंपरा झारलेला आहे अरे बाबा ऐक बस इथं. खाली बस आई घे वहिने तात्यांच्या लय आठवण आली बाई ते नंतर काढूया ना ते. नाही नंतर काढूया का अरे आज तात्या असायला पाहिजे होते माहिती काय हे हा आंबा आणि खळकाळी नदी बघितली ना की तात्यांची लय आठवण येते येणारच ना इथंच त्यांची कोय सांडली होती होय, होय, खरं आहे खरं म्हणजे भजन करता करता अंतर्धान हिथंच पावलं का ना मग तात्यानं आंबा कोण सोडणार पाण्यात त्यांना आंबा द्यायला नको पहिला मान द्यायला नको मी काय बोलतो मोरेनो तात्याच्या मुलांना आंबा खाल्ला तर तातरपर्यंत पोचणार नाही पोचल पण तात्या पोचले तिथं जाऊन तू पोचलास मग काय हो बरं काय म्हणते अक्कल नको ह्याला बापसाला आंबा सोड अरे नशीब तुझा बापूस हिथंच गेलाय नदीत माझा बापूस हरियाणामध्ये वारला का नाही होय होय देवा शपथ माहिती आहे सगळ्यांना त्याला पण तिकडे जाऊन आंबा ठेवावा लागतो हरियाणाला मग अरे जाता जाता ना मी कैरी घेऊन जातो तिथं पोचेपर्यंत आंबा होतो काम आहे काय ठेवशील का नाही आंबा बापसाला पण आली आहे अरे आणि हो बाय नात आली आहे तिला प्रथा नको का लायला मी टाकते मग आंबा र दादा तिला सांग आजोबा आहे ना तिचा हा. गेलेल्या माणसाला आंबा टाकायचा नसतो सोडायचा ओढायचं. होय, होय. ये बाई ये हा, जा. हा. ए, छोटा घे काय झालं वहिनी सावकाश. हा, हे कर
आणि पाया पडा. हॅलो आता सावकाश दादा एका वेळी 2 जाते पाया पड पाया पड. काय पडली तात्यानू खाओ तात्यानू. अरे आईस बर रडते ये मी आली अरे तू हे बघा, तुमचा काय आंब्यावर जीव झाला तुमचा अडकलाय अरे खाऊया ना नंतर त्या रडू. माणसाचं काय होतंय ते बघा ना जरा. काय झालं वहिनी काय आता काय आलं. आठवण येते ना त्यांची हा ते खाता खाता काढूया ना आठवण. मला म्हणले होते यो आंबा जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. खरं आहे लय जीव हो. तर. आंब्यावर लय जीव. होय तर मग आंबा आमच्या तात्यांसाठी म्हणजे आंबा खाऊया चला आंबा. अरे खाऊया ना आंबा. अरे दादा काय तुझा आंबा खाऊया आंबा खाऊया आंबा खाऊया डोकाचा पिसलो नको ऐकतं काय पोरगी आहे म्हणून शांत बसतोय मी. ए बाबा बाबा पाम्या तू पण बस. आम्ही पण शांतच बसलेला आहे ना. अरे, कसा काय रडणार का काय तोस बस तिकडे. आता काय झालं गारण झालं भजन राहिलं आता काय राहिलं. सांग, वहिनी कौलन नको. ऐकतं काय गवळण कसं आहे. अरे गवलन म्हणजे तात्या काय गवलन गायचं नाही माहिती ते काय? हो, म्हणजे आवाज काय आवाज इथनं लागायचा आवाज तात्याने अशी गवलन गायला सुरुवात केली ना सगळे गवलनी दिसायच्या ऐकतं काय हो हो. दादा कसा आहे आपल्या भजन संस्कृतीनुसार आधी उद्या सांगचाल तर गवलन घ्यालो. कौलन घ्यावा. लवकर घ्या काय ती गवलन. बाबू वाजवाय घे. घे बाबा, पाडाला पिकला आंबा घेऊया. नाही नाही ती रिलीज व्हायची आपण वेगळं ओरिजिनल घेऊया काय येतो मागून धरा काय हो, चल, हा. ये, या रे या रे या अरे मिळस. आणि इकडं. अगं झाले ना आहे आता आलं काय? काय आहे हा? माहिती का वडिलांना? गवलन पण झाली ना आता. डॅडा कसलं भारी होतंय सगळं. तू थांब ना 1 मिनिट थांब ना प्लीज. आता काय? ऐका ना मोरे आजोबा आजोबा कोण तुम्ही अगं मी तुझ्यापेक्षा 4 महिन्यां लहान आहे तुझा बारसा आणि माझा बारसा एकाच दिवशी झाला म्हणून मला बारशाला येता नाही आला काय इथे हा बरं हँडसम मोरे. आणि मुंबईत इन कोकण कातील मुरे काही समजले हो. एक्झॅक्ट बरं कातील मोरे एकदा माझ्यासाठी गवळण होऊन जाऊ देत ना ए प्लीज. नाही नाही बाय असं नाही. Please, अगं किती नाही छान देवाचं झालंय. असतं हे देवाचं असतं ते असं नाही करता येत. दादा मी काय म्हणतो शिव म्हणते तर आम्ही करायला तयार आहे. नाही नाही आणि कसं आहे दादा म्हणजे आता ही तरुण पिढी आपल्या भजन संस्कृतीकडे पटकन वळत घे चल लवकर घे सुरू करा सुरू करा. भजनात कसं असतं ना गवळण खूप ए महत्व. बाबा सुरू कर ए सुरू कर लवकर चला. घ्या मी आंबा कापायचा ना आता पण नाचायचा असा. तुम्ही नाचा फक्त बोलू नका मालवणी या मी काय म्हणतो करतो हा बापसाला काय मिठी मारायला चालला होतास काय? माहिती का आता सगळं झुंबर गेलं असतं पाण्यातनं. आजी थांबा इथं 2 मिनिटं काय झालं रे? काय झालं हो? काय नाही चक्कर आले चक्कर आले चक्कर आले थोडे. चक्कर आली? मी बोलले होते ना शुगर वाढली असेल तुमची. अगं नाही शुगर वाढल्यावर घाम येतो. शुगर कमी झाली असेल चक्कर आंबा द्या आंबा. आंबा. काय? आई, आंबा आई, द्या. बाबू, काय? शुगर कमी झाली आंबा द्या घे तोंडात पीठ. आई, आई, आजी थांब आपण जरा. नाही ठरवायचं. अगं शुगर कमी झाली वाढली हे तुम्ही ठरवलं. मी एक काम करते तू मशीन घेऊन ये जा. आतमध्ये machine अरे घेऊन हे ये. बाबा काय शुगर फुगर काय चेक करून घे परवा मी चेक केला वहिनी 80 आणि 120 होतं का अहो तर बीपी हे इकडे घे. गप बस डॅडा चेक करते आंबा खाल्लं की होईल सगळं व्यवस्थित. गप करून घे. अरे ऐक माझं आंबा खाल्लं की होईल सगळं व्यवस्थित आहे. काय नाही होणार पहिला तुम्ही ठरवू नका. ते डॉक्टर मला फोन करतात आणि मला ओरडतात. तुम्हाला काय तुम्ही खा खाता आल्यापासून आंब्या वाचून जीव चालला. नाही ते काय चेक करेपर्यंत वाढायची परत आंबा 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 चला. काय झालं काय नाही थांबा जरा. असं आपल्याला आणाय हवा आला काय रे बघा किती आहे. मग काय गं, जीव खाल्ला किती आहे. हे काय नॉर्मल आहे 350. किती 350 3.5 दादा जवळजवळ तू ब्रायन लाराच्या जवळ पोचलायस. 350? अरे, काय शुगर आहे का काही नाही तुम्ही काय खायचं नाही अगं आंबा. नाही, नाही, नाही. आंबा खायचा नाही एक खा तुम्ही जा तुम्ही पोरांना उठा चला पटकन. तुम्ही आंबे खा तुम्ही एक खा जरी बघितलं जरी ना आंब्याकडे तर माझ्याशी गाठ आहे तुम्हाला आधीच सांगून ठेवते. अगं एक आंब्याने काय नॅचरल असतं ते. तुम्हाला नॅचरल असतं ते काही नाही हळू अगं, हे तुम्हाला इंजेक्शन घेऊन येते इन्सुलिन घेऊन येते. अगं, हे फ्रुक्टोज असतो हाड मजबूत होतात आंब्याने. हा ऐकलं काय रे हो हाड मजबूत होतात अरे कराय हा तू साल खा आंब्याची हो दादा तुझ्या दारचा आंबा म्हणजे ना भारी हो का? थोडं द्या ना थोडं थोडस द्या ना काय. दादा तुला दिलं असतं पण वहिनी किती कंदाल करते माहिती आहे ना होय शब्दाच्या बाहेर गेले की तिचं डोकं दुखतं माहिती आहे ना? हो. नाही तर काय केवढी कंदाल करत होती बघितलं ओ इथं. काय ग वरडली असती मरणाची. हे नालायकात. बापूस असतं ना तात्या मला आंबा नाही तर
किमान एक फोड तरी दिली असती मला तात्याने. मग काही लपून लपून खाल्ली असती हो मी खाल्ली असती. लपून काय? लपून खाल्ली असती मी लपून लपून. मग धर खा. काम आहे. मी यालाच तो तुझा बापूच नाही पण आऊस नाही तर खमकी. हा आंब्याचा आणि कोकणी माणसाचा नाता म्हणजे आऊस आणि लेकाचा नाता रे बाबा. वा वा वा. दोघं पण एकमेकांना बरोबर जपतात, काळजी घेतात एकमेकांची. पण एकच खायची हा, एकच. आपल्या पसाऱ्याची पण काळजी घ्यायची. होय तर. हा? खा पटकन. प्रसाद हे घे. या गजर घ्या, गजर. हे उचला आधी. उचलत ना. कडक परफॉर्मन्स. आंबा खाण्याआधी कोकणामध्ये एवढे सोपस्कार करतात हे आज कळलं. आणि आंबा आणि कोकणी माणसाचं नाही, आंबा आणि सगळ्या महाराष्ट्राचं नातं आई मुलासारखं आणि अतिशय गोड आहे. फारच गोड परफॉर्मन्स होता, खूप आवडला. बघूया हसरसी काय म्हणतात. प्रसाद दा. वा वा. सगळ्यात आधी प्रथमेशसाठी टाळ्या. संकल्पना आणि लिखाण दोन्ही त्याचं आहे. फारच गोड, फारच गोड आणि अत्यंत रसाळ असा परफॉर्मन्स होता. फारच मजा आली मला. या बॅकग्राऊंडवरची स्किट्स, ते भजन गवळण मला फार आवडतं आणि मी ते फार एन्जॉय करतो. वने त्या कॅरेक्टरमध्ये म्हणजे तू कॅरेक्टर सोडत नाहीस हे जगजाहीर आहे. पण त्याच बेरीमध्ये तू जे नाचली आहेस ना, अगं ग ग ग ग. म्हणजे माझ्यासमोर ऑप्शन ठेवला असतं ना की वनीचा नाच बघायचा आहे का आंबा, तर मी नाच बघितला असता. अप्रतिम अप्रतिम सगळ्यांचीच कॅरेक्टर. मला ऍक्च्युली मोरे वाटलं की तुला कातील मोरेच्या ऐवजी कोकणात मँगो डॉली म्हणत असतील किंवा असं काहीतरी वेगळं असेल. पण बाकी तुम्ही तिघांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोख वठवलेल्या आहेत. मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. आंबा कलर ड्रेसमध्ये असणार आपल्या हास्यरसिक सई. यमी परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की हे खूप सुंदर जेस्चर आहे की आपल्याला निसर्गाकडून एक गोष्ट मिळाली, तीच पहिल्यांदा निसर्गाला अर्पण करून मग आपण थँक्यू म्हणून मग सुरुवात करतो. असे छोटे छोटे संस्कार मला असं वाटतं की आपल्या नंतरची जी पिढी आहे, ज्यांना हे सगळं नंतर दुर्मिळ होणार आहे, त्यांच्यासाठी हे खूप लक्षात राहण्यासारखं आहे. हे जेस्चर मला फार आवडलं. आणि फळांच्या राजाचं साजेसं स्वागत तुम्ही केलं. म्हणजे आंब्याचा सीझन आला की आपसुकच एक फेस्टिव्ह असल्यासारखं वाटतं का कोणास ठाऊक, पण ती त्या फळाची खासियत आहे आणि तुम्ही त्याला सगळ्यांनी मिळून योग्य न्याय दिला. मला असं वाटतं की हा उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. आणि तुम्ही जेव्हा नाचता गाता तेव्हा आमच्यात एक वेगळी एनर्जी आम्हालाही मिळते, ती स्प्रेड करता तुम्ही, ती आज केली. थँक्यू सो मच. मंडळी, एका निसर्गरम्य ठिकाणी सुरू आहे एका गाण्याचं शूटिंग. चला बघूया हे शूटिंग कसं होत आहे तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. माय गॉड ब्रो, व्हाट अ व्ह्यू ब्रो. माय गॉड, काय सुंदर आहे सगळं. काय वारा लागतो यार इतक्या गरमीत. ब्रो कुठे शोधून काढलं हे सगळं यार. मला फन नाही येते, मी इलेक्ट्रिफाय झाले. माय गॉड. असं वाटतंय समोर आहे ना एकदम कॅनव्हास आहे, कोणीतरी चित्र काढलंय हे सगळं. आयुष्य शिवा Easy आहे. शिवा निसर्गाने तुझ्यातलं इंग्लिश बाहेर काढला खूप. नाही म्हणा रे, जागाच तशी आहे यार. काय जागा आहे यार. मस्त वाटतंय, शांत वाटतंय. आपण ना हळू बोलायला पाहिजे. आपण खूप आवाज करतो यार शांत ठिकाणी. Sorry. असं सिरीन आहे ना एवढं. आपण ना बाहेर शहरातली माणसं आहेत ना, त्या आवाजामुळे अशी कचकची होतं काय आपलं होतं. इथे म्हणजे असं शांत आहे. इकडची माणसं पण अशी शांत. दादा ताई खायला काय देऊ तुम्हाला? आवाज बघ, आवाज गोडवा बघ, गोडवा बघ. दादा ताई हाय. हाय हाय हाय. काय काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडे ना वडापाव आहे, समोसा पाव आहे आणि मिसळ पाव आहे. वडापाव. वडापाव 3 वडा. फक्त ना ऑइली करू नका ताई. दादा
ते पाम फिम ऑइल तसलं काही वापरत नाही आम्ही बाई. अहो, आमच्याकडे कच्च्या घाणीचं शेंगदाण्याचं तेलच वापरलं जातं. हं? असं ऑर्गॅनिक एकदम. आणि बटाटे बिटाटे पण आमच्याच भावकीचीच आहेत. आमच्या शेतातले and all. थोडा बिडा तर अजिबातच वापरत नाही अहो आम्ही. चांगलं आहे. ते उरलेलं वगैरे घरी घेऊन जातो ना. पोरा बाळांना त्रास नाही झाला पाहिजे ना. बरोबर आहे. अजिबात त्रास नाही झाला पाहिजे. Yes, पाव पण आम्ही ना बाहेरचेच आणतो. तेवढं फक्त आहे म्हणजे ते शेतात नाही उगती ना हो. मी शेतात कसे पाव उघडणार. नैसर्गिक ह्युमर आहे. ओके ओके. आम्हाला 3 वडापाव चालणार 3 वडापाव. आणि 3 चहा. चहा आमच्याकडे नाही मिळत. इथं वडापाव खायचा आणि तिथं लिंबू सरबत प्यायचं. देऊ का लिंबू सरबत देऊ का? नाही दादा, देऊ का लिंबू सरबत? नाही आम्ही आधी वडा खातो मग लिंबू सरबत पितो. चालते चालते तसं करा. तसंच म्हणजे कसं आहे तिकडे गरमागरम वडापाव खायचा असं म्हणजे हॉट झालं पाहिजे एकदम. मग इकडे यायचं लिंबू सरबत मग थंड. वाट मग थंड. वाट मग थंड. असं आहे आपल्याकडे. स्पेशल आहे सगळं. स्पेशल काय सगळं स्पेशल आहे दादा आपल्याकडे. वस्तू स्पेशल नसतात, माणसं स्पेशल असतात. आणि त्या माणसांच्या हातात वस्तू दिल्या का नाही मग वस्तू आपोआप स्पेशल होत्या. ओ माय गॉड, काय बोललेत. बोललेत काय म्हणजे बोललेत? अरे निसर्ग त्यांच्यातला गुलजार बाहेर काढतोय. Crazy, मला crazy. एवढा राकट माणूस असं असं हे काय विचार आहे फिलॉसॉफी झाडले फुल Nature, साध्या पद्धतीत. nature. Nice, nice. द्या लिंबू सरबत तुम्ही. लिंबू सरबत घेणार म्हणजे घेणार. म्हणजे तुमचे लिंबू पण यांच्यासारखे असे हे आहेत का? विषय आहे का मार्केटात लिंबू आणतच नाही आपण. नाही का? हा. झाडं आपलीच आहेत, बागच लावली लिंबाची. अरे वा वा. इथं तोडला की इथं पिळला. तोडला की पिळला, तोडला की पिळला असं आहे आपलं. अरे मस्त मस्त मस्त. लय भारी असते. तुम्ही पिऊन बघा लिंबू सरबत प्याल का नाही. तुम्ही म्हणाले जायला काय सरबत प्यायलू काय सरबत प्यायलू. सरबत प्यायलो का काय सरबत प्यायलो आहे. नैसर्गिक ह्युमर. हे घे वडापाव घे. कमाल जागा निवडली आहे. हो हो म्हणजे काय. मला क्युरियोसिटी आहे म्हणून. हा बोला ना ताई. हे काय आहे? हे दिसतंय ते काय आहे? हे का? हे प्राजक्ता कडा आहे तो. बाई 24 तास 12 महिने असाच भरेल असतो ग. सुंदर आहे, सुंदर आहे. काय सांगताय काय दादा? ते काय हो समोर? सई शिखर. सई शिखर आहे ते. एकदम सही शिखर आहे ते. हा, विषय आहे का लय भारी म्हणजे निराळच गाणं आहे त्या शिखराचं बरं का. म्हणजे तुम्ही केव्हा बघायला का नाही वेगवेगळं दिसतंय. काय सांगता? म्हणजे एका दिवशी बघायला तर वाटेल अरे बाप रे काय बिबट्याच आहे का काय. म्हणजे शिखरच बिबट्या दिसत. तसंच दिसतं शेम टू शेम. मग परत तुम्ही केव्हा आला आणि बघितलं अरे बाप रे हे तर गुलाबाच्या फुलाचा गुच्छच आहे का काय. बाई कधी कधी तर असं दूध सांडलं आणि इकडून नाही का असं म्हणजे ती अशी नाही का हिरोईन कशी असे लांब लचक असं पांढरं शुभ्र ड्रेस घालती तसं. आणि कधी कधी असं एवढा बाप यागत एवढा शर्ट खाली काय घातलंय का नाही दिसतच नाही बाई. नाही एवढं सगळं वाटतं. अरे आज म्हणजे नागपूरची संत्रा बर्फीच वाटते. जायला पाहिजे तिकडे, जायला पाहिजे. हो तिकडे जाऊ नका निसर्ड आहे ते. भली भली जाऊन तोंडावर पडली ती. आणि तोंड पडत्यात तरी पण जात्यातच तिथं. मस्ती लय लोकांना जात्यात नुसती जात्यात म्हणजे डायरेक्ट खाली दरीतच जात्यात. मग आम्ही तर तिकडे बोर्डच लावून ठेवलाय जपून जपून जा रे पुढे धोका आहे. आम्ही तसं केलंय बोर्ड. नाही नाही असा धोका असेल तर मी रोज रोज जाईन. हा धोका पाहिजे. एवढं सोपं नाही दादा. लय डोंगर पार करून मग तिथपर्यंत पोचायला लागते. पोचू लय कष्ट घ्यायला करू लागते. कष्ट करू. ऐका ना ऐका ना काय काय? म्हणजे ते खूप सुंदरच आहे पण त्याच्या बाजूचं जे आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. हे काय आहे? ओक माची. ओक माची. ओकमाची ते ओक माची आहे. त्या माचीची तुम्हाला सांगतो लय किस्से. लय म्हणजे खरे का खोटे त्यांनाच माहिती. नाही नाही पण ते लय किस्से. ते ओकमाचीच्या बरोबर लागून काय आहे ते असं? ते ना ते मंजिरी कडा येतो. ते असंच राहतं हा नुसतं. ते काहीतरी आहे ना ते संघटित दोघं गटूनच असतात माहितीये का. निसर्गाची काय किम आहे साला भूकंप झाला माग पण ओक माची आणि मंजिरी काढा दोघं गटून गट. नाही बाई अजिबात. सगळे फेकाफेकी करायला तिकडे जातात. म्हणजे
हे ते नाणं फेक नाणं Yes, 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 yes. नाणं फेकलं मागणी मागायची तसं म्हणजे? ते विष मागतात ना म्हणजे? नाणं फेकायचं घालून विष मागायची म्हणजे मला काम हवं काम हवं काम हवं काम हवं घालून एको येतो देत नाही जा देत नाही जा देत नाही जा. वेगळंच एक मिनिट याच्यात कुठली विश पूर्ण करतं मग ते हा फसवा डाव आहे म्हणजे? इकडे एक सिक्रेट गुफा आहे त्या गुफेत जाऊन जो विष मागतो ना त्याचीच विष पूर्ण होते हो आपण जातोय मग हा? आपण चाललोय आता कशाला आधी काम करायला आलोय ते पूर्ण करूया मला तिथे काम हवंय दिलं तुला थांब जरा आणि ते काय आहे तिकडे हे काय आहे? दलदल आहे ती तिकडे नका जाऊ दलदलीत ते बुडबुडी तर बघा कसे आहेत नको 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 नका जाऊ तिकडे एकदा गेलो की अडकलो तिकडे अडकला तुम्ही ऋतूनच बसणार ओंकार, नका ओंकार. जाऊ. हा, हा. बरोबर आणू का नाही नाही दादा ताई बस, बस. ताई ताई ते ताई actually. ताई इथे ताई आम्ही इथे शूट केलं तर चालेल का शूटिंग शूट हा पिक्चरचा शूट भैया मला सांगा ना म्हणजे हिरो हिरोईन येऊ राहिले नाही, का नाही, नाही, इकडे picture अहो नाही मला ते सेल्फी काढायला घरच्यांना बोलवावं लागेल ताई 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 ना कोण येऊ राहिलं ताई ताई पिक्चरचं नाहीये अल्बम सॉन्ग आहे हा अल्बम आणि- सॉन्ग आहे आणि ही हिरोईन आहे ही? हा. मला वाटलंच होतं बरं काही हिरोईन आहे नाही तर अशा हाफ चड्डा घालून कोण फिरतं नाही काही चिल चिल मला चिल वाटलंच होतं हा नाही नाही अहो नाही तिने केलेत पिक्चर खूप केले हा? आता तिने बंगला नावाचा केला मंगला 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 ते शेवपुरी पण केला कुठला तरी. आणि पुरी केलाय मी आणि चंद्रमुखी मध्ये त्या बालचंद्रमुखी होत्या बाल काय यंग चंद्रमुखीचा रोल केलाय मी त्याच्यात बरेचसे सिनेमे केले आहेत मी चित्राप केला आहे पिल्लू बॅचलर केला आहे बऱ्याच सिरियल केल्या आहेत असं ते आमच्याकडे तर आले नाही नाही हे आमच्याकडे पण नाही आले होतं नाही कधी कधी नाही होत असं हा बरं मला असं वाटतं आता पहा बरं का ह्या हिरोईन आहेत म्हणजे हिरो ते हिरो आहेत ना ते मी लगेच ओळखलं पाहिलं का तुम्ही मी लई हुशार आहे ए, ताई हे हिरो वाटले हा मी हिरोच होते हे हिरो दिसण्याचा प्रयत्न पण करत नाहीये हे कसं hero वाटू शकतं? ताई हिरो मी आहे तुम्ही आहे का काय काय तुम्ही काम केलेलं आहे काम केलं म्हणजे सॉरी 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 तसं बरंच काम केलंय त्याने म्हणजे खूप आधीपासून काम करतोय ते टाइमपास पिक्चर आलेला खूप जुना आहे तो पण त्याच्यात त्याने काम केलं ओळखता पण येणार नाही आपल्याला आणि त्याने ते काय केलं अजून हा 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 बूम बूम चिकी चिकी तो एक मी अजून पिक्चरही केलेले आहेत केलेत मी केलेत वेब सिरीज केली आहे Web वेब series केलंय. सिरीज आणि काय कमाल काम केलंय त्या वेब सिरीज मध्ये आला का म्हणजे तुम्ही लय झेंडे रवलेत यांनी बघितलंय नाही थँक्यू पण मला सांगा शूट केलं तर चालेल ना करा ना शूट करा चलो चलो कार्तिक वडा काय मी काय म्हणतोय की आपण ना स्टँडी घेऊया चालेल आहे स्टँडी हात रे चल कर हात रे जास्त क्रिएटिव्हिटी करू नको सिम्पल ठेव सिम्पल इज क्रिएटिव्हिटी Yes, yes, yes. चला चला हे बघ इकडनं आधी असा एक वाईड मारूया तसा एक वाईड मारूया आणि मग क्लोजेस आपण ग्रीन व्हॅलीला काढूया झाडं लावून स्मार्ट आहे ना एकदम आर्ट म्हणजे गोस्वामी आपले गुरु आहेत अरे. बरं हे येणार आहेत ना फ्रेम मध्ये येस येस दादा ताई दादा जरा येता का येते एकच मिनिट काय? तुम्ही ना फ्रेम मध्ये येणार आहात तर हा तुम्ही इथं हा मला हिरोईन व्हायचं लईच हाऊस होती लहानपणापासून माझी आई म्हणायची का पायी पाळण्यातच दिसतं पाहिजे पायी हिरोईन सुंदर मी नट्टापट्टा एवढा करायच्या हो लहानपणापासून तुम्ही डान्स करा इथे करू ना बाजूला डान्स करा हा चालेल कराल ना चालेल. Yes. आणि मी नाचतो हा मी लय येणार डान्सर आहे येडा डान्स अहो, मी तुम्हाला सांगतो ऋतिक रोशनला टप्पा देतोय मी हे नका हे अलाउड नाही नाईस दादा नाईस क्रेझी लावून नाचाय बोलावते ती मला वरात असली की नाही धंदा टाकतोय उडव नाचून मग माघारी नाही मग चांगलं आहे तुम्ही दोघं नाचा फक्त हे अलाउड नाहीये ही स्टेप आपल्या गाण्यात नका करू. हा, बाकी काही करा एन्जॉय करा फ्री स्टाईल करा फर्स्ट रिहर्सल या शूट कर टेक रिहर्सल सगळं नाही आपण ना रिहर्सल टेक करूया म्हणजे जे मिळेल ते मिळेल ना आपल्याला हा? डन डन खूप करतोय खूप चल, कॅमेरा चल, चल. एवढा कुठे हा. Ready. ताई, तयार आहे तुम्ही हा हा रेडी 1 2 एक मिनिट ते
मेपक करते मी 2 मिनिटं. काय चटणी लावताय की काय? करा 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 कॅन कॅन पागल कुठला. रेडी ताई? अरे होय होय, आयडिया निघाला ताई. ताई झालं का? छान दिसताय, सुंदर दिसताय. हा, चला चला सुरू? हा करा. 1 2 3 स्टार्ट अँड ऍक्शन. वाव 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 वाव, एकदा थांब. कमाल कमाल ब्रो ब्रो. गाईस काय केलंय यार तुम्ही? तुम्ही काय केलंय तुम्ही? तुमचं नाव काय? सॉरी ताई. शांती. तुमचं? प्रेम माने. प्रेम आणि शांती, काय नैसर्गिक नाव आहेत यार इथे. हो. ताई तुम्ही हा वडा घेऊन आला बघा इथे मगाशी. हा त्याच्यावर मिरची आता आहे. हा मिरची द्या. असं दाखवा मिरची. तळलेली देऊ का कच्ची देऊ? नाही बाई, तळलेली चांगली दिसत. आई वा, मोकळं व्हा. येस दादा गडी माणसं आहे तिथं, मोकळं कसं काय हो? अहो नाही, तसं नाही ताई. सॉरी. मोकळं म्हणजे असं वा, फ्री वा, काही पण करा. दोन्ही मिरच्या आणा, 3 मिरच्या आणा. मिरच्या. आणि दादा हे करतो काय? सरबत ओतून घेतो आंघोळ केल्या का? नाही एवढं नका करू. एवढं करू नका. किती वेळा करणार ना? चिकट नाही का? तसं करू नका. ऐक, मला आवडलं असतं पण नका करू. तुम्हाला ते हे करता येतं का असं? ते असं करता? ती पंजाबी ती लस्सीवाली ते करता? करीन थोडंसं पाणी घेऊन केलं तरी चालेल. येस चला. ताई मिरची बटाटा वडा. चला. रेडी. 1 2 3 स्टार्ट अँड ऍक्शन. हिरोईन झाले होते. ताई काय? आरामात असं अनोळखी माणसाला मारायचं नसतं. आय नो त्यांना डिस्टर्ब केलं, पण ठीक आहे. कोण आहे ते? कोण आहेत? माझं कुकू आहे. कुंकू नवरा. ओ ताई सॉरी, त्या मस्कारावाला आहेत, त्यांना कुंकू माहित नाही अजून. काप ना. इकडे इकडे तू काऊन आला इथं? भूक आहे. भूक लागली तुला? भूक मी पप्पाचे. कांदा पण देऊ का त्याच्यावरून? कांदा पण चाय. देऊ? कांदा तरी कांदा मस्त मी नाही रे. कशाला आला इथं वंडरायला? मम्मी पप्पाचे. मी नाही द्यायची, मी सांभाळ तुला. तू खायला वंडरायला? तू काऊन असं करतो? मला खर्च कळत नाही बाई. असंच आहे. मी किती वेळा तुला सांगितलं, ऐकत जाय माझं, ऐकत जाय. तू काऊन असं करतो? मला सांग ना, तू काऊन असं करतो? पळत असं मग काय तू आज पहिल्या धारेची पिऊन आला का नाही? खरं सांग. कोण पिळालंय? तू पिला का नाही? खरं सांग. कोण? हा का बट्टी आतमध्ये ठेवून आला तू? कोण पिळालं? चक्कर आली बाई मला. 2 पेग झाले. क्वार्टर डायरेक्ट क्वार्टर. आत्ताच्या आत्ता इथून ताई, तोंड काळं करतो का नाही? का तुला सईकडे येऊन फेकून देऊ बाहेर? ताई ऐका. आपण भांडाभांडी करूया नको. मस्त वातावरण आहे, शांत वातावरण आहे. त्यांना दादा थांबा. तुमच्या बाजूने बोलतोय. त्यांना तिकडे बसवा आणि त्यांना खाऊ द्या. आमच्या टेक मध्ये असेल लांब कुठेतरी कोणतरी खाता, इट इज ओके. चालेल. तसंही ते आउट फोकस मध्ये असतील. चालेल ना? या बसा दादा बस. चाल इथं बस. बस इथं बस. खाऊ घालते मी, सळपाव देते मी तुला. थोबाड गप करून बस. ताई आपण इथे चला दादा चला. रिलॅक्स. ताई काहीच नाही. रिलॅक्स. काही टेन्शनच नाहीये. चलो. चला. रेडी. ताई मगाशच्या एनर्जी रे. दादा कुठे गेले? दादा रेडी. येस. ठीक आहे. रेडी. 1 2 3 स्टार्ट अँड ऍक्शन. मारू नका आज करू नका. सगळं मेकअप खराब झाला माझा. मला सांगायचं तू कशाला लग्न केलं? उठ तुझ्या उठ चल तिकडं. बस इथं गपगुमान मिसळ पाव खायला. ताप देऊ नको वहिनीसनी. रस्ता पितोय का आता? वर हो. हा बस. ताप देऊ नको सांगू ठेवतो आधी. तर थोबाड उचकलं ना, पाय फक्त
शिवा 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 निसर्गात लोक शांत असतात असं ऐकलो होतं मी. निसर्ग बदललाय थोडासा इकडचा. गाईज आपण दुसरीकडे करूयात. कार्तिक लेट्स गो. थांबा ना. नाही ऐका ना काही नाही करायचा तो है ना, काही नाही करायचा ना. आता शांत बसून राहील. आता काही नाही करायचा, सांगितलं ना त्याला मी. नाही पण असं काही नाहीये, ते उगाच मारलं न म्हणजे. नाही आता काही नाही करायचं. आता होईल ना, आता शांत बस. बांबू ठेवले नाही तर हे काय इथंच ठेवले बांबू. ठीक आहे ठीक आहे, ओके. तुम्ही या मागणं या. मला त्या बांबूचीच भीती वाटायला लागली आता. आपण करू, चला आपण करूया. ताई रिलॅक्स मग सारखंच. ये कम ऑन फ्री स्टाईल. ये दादा कम ऑन फ्री स्टाईल. माझं तसंच असते. हा चला रेडी. पटकन करूया. रेडी. Ready? 1, 2, 3, start and action. ताई काय करताय तुम्ही? मला लागतंय ना इथे. तुम्ही बाजूला वा दादा. तुम्ही बाजूला माझ्या मागे नको. ताई मागं वा ना दादा. तुम्ही थांबा. हे सोडा. मी अख्खा संसार बरबाद केला माझा. अख्खा संसार त्यांनी बरबाद केला. ताई मी काय करू आता? सिलेंडरचे इथं रेट वाढले आणि एवढं सगळं झालं. मी काय करू सांगा ना. ऐकतच नाही बाई माझं. मला डान्स करायचा होता, हिरोईन व्हायचं होतं. ताई ठीक आहे, म्हणून लोकांना नाही मारायचं. आपण या इथे बसा. लय सासुरवास करतो. आय नो सांगा ना. काही नाही. मला 1-2 मिनिटं द्या, मी आलेच. आरामात बसा. काय झालं? लाल 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 लाल. गाईज आपण कार्तिक लेट्स गो. निघूयात आपण. आम्ही दुसरीकडे शूट करतो. ताई थांबा ना. ताई मी तुमची माफी मागते ताई. मी लागलं तर तुमची ना वट्टी भरते. मी पण तुमचा ओटा भरतो. नैसर्गिक ह्युमर असलेला एकदम फ्री स्टाईल परफॉर्मन्स होता. मजा आली. प्रसादा आउटस्टँडिंग. मस्त कॉन्सेप्ट होती आणि मस्त फुलवलं तुम्ही सगळ्यांनी. सावत्या कडक. हा म्हणजे सातारा आणि पंजाब असं एकत्र अल्टिमेट. मंदार, कॅरेक्टर म्हणून तुला पोकळ बांबूनीच मारलं पाहिजे, पण ऍक्टर म्हणून तुझा सत्कार केला पाहिजे. मजा आली. राऊत कडक. वा क्या बात आहे. शिवाली मस्त. तो डान्सही प्रत्येक वेळेला तितक्याच एनर्जीनी तितक्याच इंटेन्सिटीनी दोघंही तुम्ही करत होतात. मजा येत होती बघताना आणि एनर्जी होती, फुल ऑन एनर्जी होती दोघांमध्ये. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. प्रतीक्षा, तुझं खूप स्वागत आहे मंचावरती. तुझा आवाज फार मस्त आहे, मस्त वाटतो कानाला ऐकायला आणि ह्युमरसाठी अत्यंत ॲप्ट असा आवाज आहे तुझा. आणि मला फार मजा आली तुला बघताना आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि प्रचंड कौतुक कवी सचिन गोस्वामी आणि संगीतकार आमिर हडकर आणि त्याचा बँड. मजा आली. वंडरफुल. थँक्यू माची. येस साई शिखर. मजेदार परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. मला या मंचावरती जेव्हा नाच गाणं घडतं समोर तेव्हा खूप मजा येते. आणि मला असं म्हणायचं की मँडी, जर का हे प्रहसन म्हणजे वडापावची डिश असेल तर तू त्यातली मिरची होतास आज. तू जे द्रव्य पिऊन तुझं जे नृत्य होतं ते खूप कमी काळ का होतं अशी माझी कंप्लेंट आहे. कारण अत्यंत भारी नाचलास मँडी. मस्त कॅरेक्टर पकडलं होतंस. खूप छान नॅचरल परफॉर्मन्स होता आणि वेगळीच संकल्पना होती. आणि तुम्ही वर्णनं किंवा कड्याचे हे सगळेच पॉईंट्स जे होते ते खूप छान डिस्क्राईब केले. जेव्हा आपल्या लोकांकडून कौतुक होतं तेव्हा आम्हालाही खूप जास्त बरं वाटतं, प्रोत्साहन मिळतं, ऊर्जा मिळते कसली तरी. तर त्याबद्दल थँक्यू. आणि प्रतीक्षा, तुझा दखल घ्यायला भाग पाडणारा प्रेझेन्स आहे आणि आय होप टू सी यू ऑफ्टन. कारण मला तू खूप आवडलीस आणि जे काही वाटायला लावतं ते एकदम चोख केलंस. आणि या मंचावर तुझं खूप स्वागत आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. येस.
मंडळी, आता इथे होणार आहे एक मुलाखत. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या भरघोस पॅकेटसाठी, जे घेऊन मंचावर येत आहेत विनोदाचा नवा खलाशी संकेत जोशी, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. राजपूत. येस सर. अहो तासभर झाला आपण दोघं इंटरव्ह्यू घेतोय. या. आपल्या MHJ ब्युटी प्रोडक्ट कंपनीला तिचा मार्केटिंग मॅनेजर मिळणार आहे का नाही मिळणार? मिळेल मिळेल सर. काय मिळेल राजपूत? सर अजून बरेच कॅन्डिडेट्स आहेत सर. नाही, मला ना प्रॉब्लेम वाटायला लागलाय. व्हॉट सर? अहो सगळे कॅन्डिडेट सेम दिसत आहेत. सेम म्हणजे सेम हेअरस्टाईल, सेम दाढी, ॲटिट्यूड पण सेम. एकच कॅन्डिडेट परत परत नाही. नाही 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 सर, नाही सर. काय सांगता राजपूत तुम्ही? हा? अहो एक जण मगाशी इंटरव्ह्यू घेताना शिंकला माझ्यावर. डिस्गस्टिंग सर. आणि तो विराज जगताप, त्याला म्हणलं सेल मी धिस फेसवॉश, तर मला म्हणतो फेसवॉश कशाला पाहिजे? सकाळी दात घासताना पेस्टच तोंडाला लावतो मी. हॉरिबल आहे सर. नाही, देव उगाच नाही हातावर पाडत असा. करेक्ट सर. शिक्षा देतो. त्याला म्हणलं कसा पडलास बाबा? तर मला म्हणतो ट्यूट्यूबवर माझे 4 इंटरव्ह्यू आहेत, तिकडे बघा. सर मला ना तो फारच ॲरोगंट वाटला सर. नाही, मला तो ॲरोगंट नाही वाटला. जरा असो. सर सर रिलॅक्स सर. सर अजून बरेच कॅन्डिडेट आहेत. मला खात्री आहे की एखादा चांगला कॅन्डिडेट आपल्याला नक्की मिळेल. नमस्कार. बापरे. या या या. हॅव अ सीट. वा, प्लीज. गरम होतोय हो. AC वाढवा ना जरा. ऑलरेडी 18वर AC आहे. 12 करा, 12. 12वर कसा होईल AC? नाही हो, 18वर. आमच्या घरचं होतं बाबा. मग काय मजेत? बरं झालं. नाही. छान आहे हो. आई गो. तुमचे डॉक्युमेंट्स आणलेत ना मी. पिशवी आणा ना जरा. मी आणू? जड आहे ना. आल्या आल्या पटकन दमलेले ना तिथे ठेवून दिली. ओके ओके ओके. भाज्या घेतल्या हो येता येता. काही हरकत नाही मॅडम, काही हरकत नाही. हा. भाज्यांचं कसं हो ही झालं? भाज्यांची पिशवी आहे. हो त्याच्यातच आहे बघा ना खाली. याच्यात डॉक्युमेंट्स? हा खाली बघा भोपळा आहे. भोपळा घेतला, नेमका स्वस्त मिळाला. कोबी दिसते मला. हो भोपळ्याच्या खाली बघा. अहो कुठे आहेत? इथे द्या पिशवी. मी द्या इकडे. एवढं कळत नाही, भाजीच्या खाली दिसत अरे नाही. नाही, मला कसं सांगते कळेल? भाजीच्या खाली म्हणजे कुठे? हे बघा, शोधलं की सापडतं. अरे हे मला काय? हे घ्या. अहो काय करताय? अरे अरे हॅलो हॅलो हॅलो. मॅडम एक मिनिट. तुम्ही ते भाजीच्या पिशवीत डॉक्युमेंट्स आणलेत? किती पिशव्या घेऊन फिरणार मग? बरं पडतो. 4-4 पिशव्या नाही आजकाल किती गर्दी वाढली आहे. कुठल्याही वेळेला कुठेही जा, गर्दी पण असते आणि गरम केवढं होतं. AC शिवाय जमतच नाही आजकाल. त्यात भाजी मिळाली ना, पटकन घेऊन आले मी. आणि 4-4 पिशव्यांचा प्रॉब्लेम तोच होत, मी विसरते. विसरायला होतं. या पुंगळ्यांचं काय कधीतरी मिळतील. भाज्या महाग झाल्यात ना, परत घ्यायच्या म्हटल्या ना तर खूप प्रॉब्लेम नाही, भाज्या होतो. महाग हे तर खूप कटकट करतात मग. खूप झाल्यात महाग. नाही तर काय. अहो मागच्या आठवड्यात मी गेलो होतो भाजी आणायला. अहो किती महाग. आणि मग स्वस्त असल्या ना तर मग फ्रेश मिळत नाही. फ्रेश तर कधीच नसतात. ते तर काही बोलूच. मला तर वाटतं शेतीत सुरू करायला पाहिजे आता. खरं आहे ना? बंद करून टाकलं पाहिजे. इंटरव्ह्यू घ्यायचं आहे अच्छा. त्यांचा. इंटरव्ह्यू. मला वाटलं सुरू झाला. आणि प्लीज तुम्ही डॉक्युमेंट्सना पुंगळ्या म्हटल्यात आता. नाही ते मिळतं ना परत, म्हणून मी आपलं म्हटलं फक्त. भाज्यांचं कसं आहे, महाग झालं. लेट मी चेक. नाव काय? लिहिलंय बघा वरतीच आहे. लोगो आहे ना त्याच्या खाली. हॅलो 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 इकडे काय? बघा. नाव तुम्ही सांगणं अपेक्षित आहे. सांगेन की मग, एवढं काय त्याच्यात. सांगा मी लिहू शकते तर सांगू पण शकते की. ईशा वडनेरकर. वडनेरकर. खुश. वा, वडनेरकर. मला बोलता आलं म्हणजे लोकांना म्हणता येत नाही वडनेरकर. वडनेरकर म्हणता येत नाही? खरं तर सोपं आहे की नाही? वडनेरकर म्हणताच येत नाही लोकांना. काय म्हणे काय, टाळूला कधी जीभ आपटायची, दाताला कधी आपटायची कळत नाही, काही म्हणतात तो. वडखळ नाका कर. एक माणूस त्या दिवशी वडापाव कर म्हणाला. एवढा कठीण नाहीये. वडापाव कर नाही म्हणाला तर तुम्हाला? काय. वडापाव कर म्हणाला. मी काय केलं माहितीये ना, वडनेरकर छोटच करून टाकलं. छोटं केलं म्हणजे? वडनेरकरचा डे एवढंच करून टाकलं. ऐका ना. सोपा पडताना. हॅलो ऐका. तुमचं नाव काय म्हणालात? श्याम राजपूत. बर तुमचं? संकेत जोशी. छोटंच आहे तुमचं. तुमचं नका बदलू.
गरज नाहीये काही. ऐका, तुम्ही जरा ऐकताय का? तुम्ही आहे ना इंटरव्ह्यू साठी आलात याचं जरा भान ठेवा. हा? अरे मला वाटलं सुरू झाला. नाही झालं सुरू. पहिली वेळ आहे ना, कळलं नाही मला. हो, ज्यांच्याशी तुम्ही एवढं हसून बोलताय ना ते या कंपनीचे मालक आहेत, हेही लक्षात ठेवा. तुम्ही स्वतः असं का करताय? तुम्ही मालक आहात स्वतः? Yes. मालक आहे मी. तुम्ही म्हणजे तुम्हीच कंपनी सुरू केली आहे? कधी सुरू केली? मी बघा 2008 कंपनी स्थापन केली किती आणि वर्ष झाली म्हणजे? 8, 9, 10, 11, 18 वर्ष झाली. 18 वर्ष सुरू आहे ही कंपनी? 18 वर्ष कंपनी सुरू. आणि तुम्ही स्वतः 18 वर्षांपूर्वी सुरू केली आहे नका बंद करू. चालू आहे ना कंपनी. चालू कंपनी कशाला बंद करायची? नका बंद करू. अहो मॅडम, नाही बंद करते मी कंपनी. कशाला बंद करते? नकाच करू. छान चालली आहे, मस्त चालली आहे कंपनी. अहो, या कंपनीला घेऊन माझे खूप प्लॅन्स आहेत मॅडम. अहो म्हणजे मला असं एक्सपान्शन करायचंय आणि इच्छा आहेच माझी, कंपनीला मोठं करायचंय. वाढवायला पाहिजे. हो ना? एक सुरू एवढं केलं ना तर कायम वाढवत. इच्छा महत्वाची. इच्छा असली ना की सगळं होतं. इच्छा तिथे मार्ग म्हणतात ना. माझी पण इच्छा होती हो. काय? मॉडेलिंग करायचं होतं मला. तुम्हाला मॉडेलिंग करायचं? वजन कमी करायला लागतं त्याच्यासाठी. ते नाही जमत. बोलायला काय मॉडेलिंग करायचंय? डाएट कठीण पडतो. म्हणजे ना किती सुरू केलं ना तरी पण ते ना असं चालू राहत नाही. मग ते तुटतच मग माझं. आणि त्यात ना माझा नवरा खाऊ गधड आहे. खायला आवडतं खूप. माझ्याकडून कधी जर असं मीठ जास्त पडलं ना जेवणात तर चल ना बाहेरचं खाऊया. याला जंक फूड खायचं असतं ते बाहेरचं. नाही तू कधीतरी तिखटच लागलं ना तर आज आईस्क्रीम मागवूया, अख्खा डब्बा संपवूया दोघं. क्रेविंग म्हणतो तो, पण ते पण म्हणतात क्रेविंग. हे असं दुहेरी वागलं तर मग कसं काय होईल डाएट? दुहेरी म्हणजे किती जाड झालीयस, थोडी बारीक हो ना. हे असं म्हणायचं काही विशिष्ट क्षणी. आणि मग नंतर जिलबी फाफडा हे असं सगळं खायला द्यायचं. मग कसं डाएट होईल? वा, असं काही होत नसतं डाएट. तुम्हाला तर माहितीच असेल. तुमचं पण करता तुम्ही डाएट? हो, म्हणजे माझं काय होतं माहिती का मॅडम, म्हणजे मी करतो डाएट. आठवड्यातनं 3 दिवस सगळं पाळतो मी. चांगली गोष्ट आहे. जिमला जातो, प्रोटीन घेतो. मग 3 दिवस एकदम परफेक्ट. पण मग या कामाच्या गडबडीत 4 दिवस चिट डे होतो. हे चुकीचं आहे ना. म्हणजे सर इंटरव्ह्यू घ्या सर प्लीज. खूप अघळपघळ बोलतायत त्या. पटकन इंटरव्ह्यू सुरू करा. हा इंटरव्ह्यू नव्हता? नाही. ऐगो करायचा मला वाटलं आपला इंटरव्ह्यू चालू आहे. नाही चालू आहे. इंटरव्ह्यू त्याच्यावर आलं पाहिजे ना. आणि तुम्हाला लेट पण झालाय. नाही. हे बघा, खोटं नाही बोलणार जोशी. मी खरं सांगते, मी वेळेत आले होते खाली. सापडत नाही हे ऑफिस. आपली आहे म्हणून तुम्हाला सांगते, लोक सांगणार नाहीत येऊन. मी त्या बिल्डिंगच्या समोरून 2दा अशी गेले, ऑफिस सापडलं नाही मला. ते खालचे वॉचमन पण कसले मठ्ठ आहेत, काही बोलत नाहीत. एक फक्त एवढंच बोलला. माझी अशी चौकस नजर आहे म्हणून चुटपुटीत आहे. मी शोधत आले, मला सापडलं. लोकांना नाही सापडणार. एक बोर्ड लावा ना जोशी. लक्ष कुठे आहे? नाही. बोर्ड एक लावल्याने काही प्रॉब्लेम होणार आहे का? हे बघा, माझ्या खरंच ते होतं लक्षात. म्हणजे मागच्या बोर्ड मीटिंग मध्ये बोर्डाचा विषय घेतलाच मी. आता काय, जरा ही ब्रांच नवीन आहे त्याच्यामुळे थोडंसं ते मागे पडलंय. पण वी विल डू इट. कारण आहेत काही. काय कारण देत आहे? मला सांगितलं असतं, मी पहिल्या दिवशी लावला असता बोर्ड. बोर्ड लावणं छोटा लावा ना हवं तर. कठीण आहे का बोर्ड लावणं? एवढा मी कुठे म्हणते एवढा लावा. एक छोटूसा आणि बाण दिसला तरी पुरेसा आहे. ऐकलं? आता हे ऐकून घ्यायचं मी. राजपूत, मी सांगितलं होतं ना तुम्हाला. काय झालं बोर्डाचं? काय झालं राजपूत? सर वी आर वर्किंग ऑन इट सर. होईल सर. मागच्या आठवड्यात बोललो होतो मी. म्हणून सांगते, नोकरांवर टाकत जाऊ नका. नोकर माणसं अशीच असतात. तुम्ही त्यांच्यावर कुठलीही जबाबदारी देऊ शकत नाही. आता तुमचं कौतुक केलं होतं ना मी जोशी. तुमची कंपनी आहे, मग लक्ष कोणी द्यायला पाहिजे? बोर्डात ते का आणतील? लक्ष तुम्ही द्यायला पाहिजे की नाही जोशी? नाही, मला मान्य आहे. काय होतं, आता हे मोठा टॉवर आहे, खूप कंपन्या तिकडे. बोर्ड नसला की कन्फ्युजन. कारण नका देऊ मला. तेच म्हणणं आहे माझं. अनेक कंपन्या आहेत ना बिल्डिंग मध्ये, त्यात आपली कंपनी उठून दिसायला पाहिजे की नाही जोशी? आहात कुठे? कितव्या नंबरला आहे आपली कंपनी? आता या टॉवर मध्ये आपला 4था मजला. मजला म्हटलं का? काय विकता तुम्ही? ब्युटी प्रॉडक्ट. त्याच्यामध्ये महाराष्ट्रात कितव्या नंबरला आहे कंपनी? अच्छा, म्हणजे पॅन महाराष्ट्र विचारताय तुम्ही. राजपूत, महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर होतं? पण 24व्या नंबरवर आहोत सर. 24 मॅडम, 24व्या नंबरवर होत आपण. कौतुकाने सांगताय? नोकर माणूस
24 म्हटलं म्हणून तुम्ही पण कौतुकाने सांगताय. तुम्ही मालक आहात ना, तुम्हाला कळायला पाहिजे ना. 23 कंपन्या आपल्या पुढे निघून कधी गेल्या आपल्याला कळलंच नाही, कारण नोकर माणसं बघतायत. आत्ता कौतुक केलं होतं ना तुमचं. लक्ष कुठे आहे? कंपनीकडे लक्ष आहे का नाही? मॅडम वी आर ट्राईंग, म्हणजे आमचा प्रयत्न चालू आहे. आम्ही नवीन इन्व्हेस्टर बघतोय, हायरिंग सुद्धा करायचंय. एआयच्या प्रयत्न काय करू मी? या प्रयत्नांचं मी काय करू? प्रयत्न घेऊन जाऊ घरी मी? दिसतंय का काही? प्रयत्न उपयोगाचे आहेत का? कुठे पोचली आहे कंपनी आपली? नफा दिसतोय का नाही दिसत आहे? किती आहे? फायदा झालाय का कंपनीला? हा म्हणजे फायद्याचं म्हणाल तर लास्ट इयर आपला फायदा राजपूत. अरे सर तुमचं काय चालू आहे? अरे, आपण प्रश्न विचारले पाहिजे, त्या प्रश्न विचारतायत आपल्याला. ओ एक्सक्यूज मी, तुमचं काय चालू आहे? इंटरव्ह्यू. काय इंटरव्ह्यू चालू आहे हा? इंटरव्ह्यूला तुम्ही आलात हे तुम्ही विसरताय? हा विसरेन कशाला? मला वाटलं इंटरव्ह्यू चालू आहे. नाही चालू आहे हा interview. आपली कंपनी खाली खाली चालली आहे, पडते म्हणून मी नाही जात आहे खाली, नाही जात आहे खाली. तुम्हाला काय माहिती आहे? 19% ग्रोथ आहे आमची. प्लीज 19%. मॅडम चांगली. कौतुकास्पद नाहीये. हा नोकर माणूस तुम्हाला असं करून बोलतो म्हणून तुम्हाला सगळं छान वाटतंय. नाहीये छान. तुम्ही काय बोलताय हे? आणि या सगळ्याशी तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही का बोलताय मध्ये? तुम्ही कोण आहात? मी HR आहे. हिमेश रेशमिया. हिमेश रेशमिया कसा असेल मी हिमेश रेशमिया. नाही हिमेश रेशमिया नसेल. ओ सर काय करताय तुम्ही? ओ हिमेश रेशमियाचं आपल्या कंपनीत काय काम आहे सर? काय काम आहे हे का? कोण आहे? मॅडम अहो HR ह्युमन रिसोर्स हेड आहेत ते. That is मला what काही I am. कळत नाही. मालक आहेत का हे? नाही मालक मी आहे ना. मग हे का असं वागतायत? तुम्ही इंटरव्ह्यूला आला त्याच्यावर फोकस करा. त्याच बोलते मी. काय त्याचंच कंपनी बोलते? आत्मीयतेने बोलते कंपनीसाठी. यू हॅव फॉरगॉटन दॅट यू हॅव कम फॉर अन इंटरव्ह्यू. प्लीज एक प्रश्नही झालेला नाही अजून. सो प्लीज यांना प्रश्न विचारू का मी? असं का बोलताय जोशी? नीट बोलतोय मॅडम. हे हॅलो 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 इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. इंटरव्ह्यूला सुरुवात करायची का? करायची का नाही करायची? मला तर आल्यापासून वाटलं होतं सुरूच आहे इंटरव्ह्यू. सुरू नाहीये. नाही मॅडम नाहीये सुरू. नुसत्या गप्पा होतायत, नुसत्या गप्पा होतायत. राजपूत मला काहीतरी काय प्रश्न माहिती? विचारू द्या. मी काय पहिल्यांदा आली आहे ना, तुम्हाला पहिल्या- माहिती पाहिजे ना. तुम्ही प्रश्न विचारा मग. गो हेड. नाही घ्या गो हेड. जोशी मी तुम्ही आहात म्हणून ऐकून घेते. प्लीज काय काय जुनी ओळख आहे जोशींशी तुमची? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझ्याशी? मी विचारू का प्रश्न? प्लीज विचारा. थँक्यू. वेलकम. मला हे सांगा की याआधी तुम्ही काही कुठे जॉब वगैरे केलाय? जोशी केलाय मी जॉब. गुड गुड गुड. मी मार्केटिंग मध्येच होते. व्हेरी गुड. हा आमच्या खाली ती सुलोचना राहते ना, साबण बनवते, ते मी विकायचे. घरोघरी जाऊन मी विकायचे. मला तर खूप लोक म्हणायचे तू ना पक्की मार्केटिंग वाली आहे, सगळ्यांना खपवते साबण. मग काय केलं माहितीये? नेमकं काय झालं, माझा मुलगा नेहमी म्हणायचा आपल्याला ना ज्याच्यात मज्जा येते ते केलं पाहिजे. हा म्हणजे ना ते पॅशन का काय म्हणतो ना ते पाहिजे. म्हणून मग मी जॉब सोडला माझा आणि मग मी माझं पॅशन करायला सुरुवात केली. पॅशन फॉलो केलं? तुम्ही केलंय कधी? तुम्हाला असं पॅशन तुमचं केलंय तुम्ही कधी? मी आ? मला करायचं होतं माझं पॅशन फॉलो, पण हे कंपनीचं काम हे कधी जमलंच नाही हो मला. कॉमेडी ना? नाही जमत. नाही हे बघा, मी दिसतंय म्हणून सांगते, खोटं नाही बोलत मी. दिसतंय म्हणून हक्काने आत्मीयतेने सांगते नाही जमत. पण सगळं कशाला जमायला पाहिजे? एवढी कंपनी तुम्ही मोठी केली 18 वर्षात. माझ्या मनात पण 18 वर्षापूर्वी आलं नव्हतं की आपण कंपनी चालवूया, मोठी करूया. कष्ट केलेत मी दिसतंय ते मॅडम. मला ना फार 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 बरं वाटलं तुमच्याशी बोलून. म्हणजे एकदम असं हायस. अरे बापरे. नाही खूपच फार. पण आता काय आहे ना, हा इंटरव्ह्यू आहे. हो ही माझी कंपनी आहे. आपल्याला कामाचं बोललं पाहिजे. थँक गॉड सर, थँक गॉड. हॅपी रिअलायझेशन सर, ॲट लास्ट. असं नका बोलू तुम्ही जोशींशी. मी आधीच सांगतेय तुम्हाला. तुम्ही सॉरी पण हे नोकर माणूस आहेत, ह्यांनी तुमच्याशी असं बोलू नये. इंटरव्ह्यू बद्दल बोलू. मी कंपनी बद्दलच तर बोलत होते ना. पण काय भारी आहेत हो जोशी. हो हो आहेत ते आहेत. स्वतःनी कंपनी सुरू केली, स्वतः 18 वर्ष मोठी केली. आहेत. मला खूप भारी वाटतंय तुमच्याबद्दल. मी असं वाटतं की तुम्हाला किती वर्ष ओळखतेय. मस्त. तुम्ही पुढच्या 5 वर्षात कुठे बघता कंपनीला? वेल मॅडम, माझे 5 वर्षाचे खूप मोठे मोठे प्लॅन आहेत. म्हणजे ना मला एक्सपान्शन करायचंय. झालंच तर अंदमान निकोबार, अरे वा, गुजरातचाही प्लॅन आहे आणि केरळमध्ये लँड ॲक्विजिशन सुरू केले. केरळ मस्त आहे.
हो गेलात तुम्ही गेल्याच वर्षी गेलो होतो काय सांग- आमचे हे 5 वर्षांनी पिकनिकला घेऊन गेले बॅकवॉटर्सला. मला काय म्हणजे असं चहाचे मळे आणि अशी आमची बिल्डिंग असं छान दिसलं पाहिजे. छानच थंडीत जा पण थंडीत जाऊ. थंडीत मस्त वाटतं. आम्ही नेमके डिसेंबरला गेलो होतो ना मला माहित नव्हतं खरं थंडी भारी ओ होल्ड असते पण थंडीला थांबा सर का तुम्ही त्यांच्या बोलण्यात इन्व्हॉल्व होताय नका सर प्लीज. सर ती बाई आहे ना तिला कितीही जेन्युअनली उत्तर दिलं ना ती विषयाला फिरायलाच नेते. इंटरव्ह्यू आहे यार प्लीज सर. सर आपण प्रश्न विचारले पाहिजे त्यांनी उत्तर दिले पाहिजे. त्या प्रश्न विचारतायत आणि सर प्लीज सर तुम्ही उत्तर देतायत सर. मी आपुलकीने बोलते फक्त. राजपूत यू आर राईट. मग काय होतंय त्या म्हणल्या तसं ते आपुलकीने बोलतायत आणि मला एकदम बायको किंवा आईची आठवण यायला लागली. हो सर. आणि मग तो घोळ होतो आणि मी नाही बोललो ना तर मग मी रूढ वाटेल. वाटू द्या सर रूढ. तुम्ही बॉस आहात सर. बॉस आहात बॉस. हे का सांगतायत तुम्हाला? का म्हणजे तुम्हाला माहित नाही तुम्ही बॉस आहात? मी आहे ना. हे का तुमची कॉपी करतायत? नाही करत मी बॉस बनायचा प्रयत्न करू नका हो. नाही करत आहे मी. मला बॉसच बनायचं असेल तर मग तुमचं काम करून मोठं व्हायचं होतं. ह्यांची कॉपी करून काही नाही होणार. हे असंच करत राहिलात ना तर सतत साईड रोलच मिळतील बरं तुम्हाला. काय बोलताय तुम्ही? काही करत नाही आहात तुम्ही जोशी. तुम्ही तुमची कंपनी आहे म्हणून काही करणार आहात की नाहीच? कौतुक केलं ना मी मगाशी. मग काम कुठं आहे? अरे सर काय तुम्ही त्यांच्या होला हो करताय? त्या इंटरव्ह्यू साठी एक मिनिट इंटरव्ह्यू करायचा आहे की नाही तुमचा? अरे तेच चालू आहे ना. तुम्ही चिडचिड कशाला मी नाही करताय? करत आहे चिडचिड तुम्ही करायला लावताय. तुम्ही इंटरव्ह्यूचा प्रश्नच विचारू देत नाहीये. विचारू का मी प्रश्न? मला वाटलं आल्या आल्या इंटरव्ह्यू सुरू झाला होता. नाही तसं मी सांगितलं 3 वेळा तुम्हाला. मला कळतच नाहीये तुम्ही. माझी पहिली वेळ आहे ना. राजपूत विचारू यांना काही नाही. विचार. वेल हे बघा आमच्या कंपनीच्या प्रॉडक्टच्या मार्केटिंगसाठी आम्हाला एक चांगली व्यक्ती हवी आहे. आणि असं एकदम डल चेहरा का केलाय आता? मी काय विचारतोय माझ्याकडे बघा ना. हो हा बोला. चेहरा हा बोला. तुम्ही आहात म्हणून मी ऐकून घेते. इकडे माझ्याकडे बघा. तुम्ही माझ्याकडे बघा. तर आमच्या कंपनीच्या प्रॉडक्टच्या मार्केटिंगसाठी आम्हाला योग्य व्यक्ती हवी आहे. आता ब्युटी प्रॉडक्ट्स आहेत आमचे त्यामुळे ब्युटी प्रॉडक्ट्सबद्दल माहिती असणारी व्यक्ती आम्हाला हवी आहे. तर ती माहिती तुम्हाला आहे का? काय झालं? असायचं काय याच्यात? असायचं काय? एका बाईलाच तुम्ही विचारताय ब्युटीच्या प्रोडक्टची माहिती आहे का? तुम्हाला काय वाटतं? बाईलाच विचारताय तुम्ही. तुम्ही सांगा आता कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत आपल्या कंपनीत? अरे आपल्याकडे सगळं आहे मॅडम. आपल्याकडे ते टॅन रिमूव्हल आहे, हेअर रिमूव्हल आहे, फेस पॅक्स आहेत, फेस मास्क आहे आपल्याकडे. ते तो चारकोल फेस मास्क आहे? चारकोल फेस मास्क नाहीये. का नाहीये? जोशी तुमच्या कंपनीकडे खरंच लक्ष आहे का नाही? का फक्त मी कसा इंटरव्ह्यूला येतो करायचंय तुम्हाला? बाहेर लोकांना हवंय काय हे बघून आपण विकायला पाहिजे की नाही? का बाबा आमच्याकडे बनतंय ते आम्ही विकतो अशी कंपनी चालवायची आहे का तुम्हाला? नाही मॅडम. बाहेरचा अभ्यास करायला पाहिजे ना की बाबा लोकांना काय हवंय. तर चारकोल फेस मास्क हवाय तो का नाही विकत? एक मिनिट सर प्लीज मला बोलू द्या सर. तुम्ही का लेक्चर देताय आम्हाला? तुम्ही कोण आहात? आमच्या टीचर आहात? तुम्ही आमच्या टीचर आहात, आम्ही तुमचे स्टुडंट आहोत. आत्मीयतेने बोलते. नका बोलू आत्मीयतेने प्लीज. तुम्ही इकडचं तिकडचंच बोलताय इंटरव्ह्यू सोडून. आणि सर तुम्ही बॉस आहात त्या बाईच्या लक्षात नाही निदान तुम्ही तरी लक्षात ठेवा सर. माझ्या आहे म्हणजे प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम म्हणजे वापरत जा जरा. हा जो चेहरा आहे ना तो चांगला होईल. अरे ठीक आहे. चारकोल फेस मास्क वापरा. चारकोल चांगला असतो. एवढं महत्वाचं असतं चारकोल फेस वॉश? सांगा आता कधीपासून येऊ? ठरलंच नाहीये. इंटरव्ह्यू कशाला लावलेत मग तुम्ही? ठीक आहे येते उद्यापासनं. अरे काय करायचं या माणसांचं? म्हणजे आम्ही यायचं आणि सगळी कामं आम्हीच करायची. करते उद्यापासून सगळं नीट बघते. तुमचे डॉक्युमेंट अरे देवा तुमच्याकडेच. काय करायचं या माणसांचं? किती कामं पडणार आहेत उद्यापासनं? अरे बापरे. सर ही बाई उद्या स्वतःच येते. तिला आपण जॉईन करून घेतलंय का? नाही आता त्यांनी स्वतःची अपॉइंटमेंट स्वतःच करून घेतली ना. आपण काय करणार? सर तुम्ही धन्य आहात धन्य. नाही मी जोशी आहे. अरे संपलं तरी करायचंच आहे या माणसाला. अरे काय चालू आहे तुमचं? कधीतरी बोलत होतो मला. ऐका ना. इंटरेस्टिंग परफॉर्मन्स. मला हे इंटरव्ह्यू फारच आवडलाय जो ऍक्च्युली झालाच नाही. बघा हासरस याच्यावर काय म्हणतात. सई एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता.
श्यामदादा तुम्ही आज खूप शार्प दिसताय मस्त एकदम रुबाबदार मजा आली तुम्हाला असं बघून. ईशा मस्त मला असं वाटलं की तू त्या बिचाराला काही चान्सच ठेवला नाहीस फुल दादागिरी केलीस आणि असे सेल्फ इन्व्हाइट करणारे लोक मी पाहिलेत आणि ते खूप फनी असतात त्यांना तू रिप्रेझेंट केलंस असं मला वाटतं. जोशी या आणि मग व्हा MHJचे चारकोल फेस मास्क ही जागा खाली आहे तर मजा आली हसलो कधी कधी काही काही वाक्य विचार करायला लावणारी पण होती मस्त मस्त मजा आली थँक्यू. तर मंडळी हास्य समुद्रातील खजिन्याचा शोध असाच घेत राहणार आहोत परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन.